उडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंद जाणणारे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंद जाणणारे
यथात्मं मुनीन्द्रे समागस्तिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुरपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपा प्रस्तुत प्राप्त वेळेत आज या ठिकाणी तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असा अभंग आपण कार्याच्या कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे। आज या ठिकाणी तुकाराम महाराज आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक कशाने होते आणि आपल्याला सुख कशाने मिळते या अखंड सुखाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे गोकुळामध्ये श्रीकृष्ण जन्माला आल्याच्या नंतर गोपाळांना व तेथील राहणाऱ्या सगळ्या गोकुळवासियांना काय सुख झालं होतं हे या अभंगातून प्रतिपादित करणार आहे। तर या ठिकाणी प्रस्तुत आपला या सत्याचं कारण असं आहे की या ठिकाणी पर्याय द्यायचा तो थोडासाच आहे, आपण जास्त लाभ पर्याय देणार नाही। कारण सर्वांनाच माहित आहे की आपल्या परिसरात असं एक वैभव, असे भक्ती संप्रदायातले रत्न नामदेव महाराज नागरे साहेब यांच्या संकल्पनेतून हा सप्ताह आयोजित करण्यात आला आणि त्या सप्त्याला थोर मोठ्यांनी आपली हजेरी लावून आपलं ज्ञानदान या ठिकाणी केलेलं आहे। आणि या ठिकाणी मला नागरे बाबांनी एवढाच आग्रह केला की तुम्ही कीर्तन करा, कारण मी वास्तवता पाहता कीर्तन करायला नाही, भजने नाही, ते फक्त बोलणे आहे आणि झोपणार आहे, दोनच काम मला येतात। या ठिकाणी मला भजन कीर्तन सगळ्यांना कसं आहे माहिती का, आपल्याला सगळ्यांना वाटतंय की तो उभं राहिलं की बोलता येईल, पण बोलण्या इतकं सोपं या ठिकाणी नाही। कारण सहज बोलणे ही तो उपदेश करूनही सायास झाले की आपण सायासाने प्रत्येक गोष्ट केली पाहिजे। आपण जन्माला जीव आलेला हा सुखात म्हणजे जीवाला आले सुख करीत तळमळ, आपण तळमळीने सुख पाहण्यासाठी सगळे मग अवघाती सुखरूप होसी का जन्मजन्मीचे दुःख विसरत नाही, पण आपण पंढरपूरला येतोच का? येतच नाही। कारण पंढरीची खून सांगितलेली, तर पंढरी आपण
पुण्याने नाही जरी ओळखली तर आपण पंढरीत असून वास रोज आपण कुठं करतो? पंढरीत वास. काय ही पंढरी आत्मा पांडुरंग. आता कायवर आपण ध्यानावर राहत नाही. वेद चूडामणीमध्ये शंकराचार्याने वर्णन केलेलं आहे की मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि संत भेट. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला तर तो कळाला का? नाही. मग माणसाला मनुष्य जन्म मिळून मनुष्य व्हायचं जर असेल तर काय करावं लागेल? तर सत्संग करावं लागेल, भजनाला जावं लागेल, कीर्तनाला जावं लागेल. ज्या ठिकाणी सुखाची प्राप्ती आहे त्या ठिकाणी. पण आपण कीर्तन चालू असताना जातो कुठं? म्हणजे मन तेथे धाव घे, राई विठोबा ते पायी. आपलं मन तिकडे धावत घेत नाही का? तर समूळ हा संसार आपण खातो पितो संसारातच राहतो. मूळ संसाराची व्याख्याच काय? संसार दुःख मूळ. संसार दुःखमळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणजे रात्रंदिवस कोण तळमळ करतंय? मनुष्य मानव काय करतो? संसारासाठी जेवढी तळमळ करतो तेवढी परमार्थासाठी करत नाही. कारण लोकांना एक सवय झालेली आहे, संसार रटून घटून करतात आणि पार वाटोळ झालं तरी चालत. ज्या बिल्डिंग बनल्या त्या बिल्डिंगच्या बाहेर रस्त्यावर जरी लेकरांना बसले त्यांच्यासाठी बिल्डिंग बांधून ठेवणार. आणि हे म्हातारपणे बिल्डिंग टाकायला म्हणून कोकरी डेव जाऊन बसणार. आता ही कशी संसाराची रीत आहे, परमार्थाची रीत तशी नाही. परमहंस स्थिती ज्याप्रमाणे आपल्याला प्राप्त होते, परमहंस स्थिती प्राप्त होण्यासाठी परमहंसाचा प्रवास करावा लागेल. म्हणजे आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विन दिवा सुख होय. परमात्मा आपला करून घेतल्यानंतर आपल्याला कुठेही जायची गरज नाही, तर परमात्मा स्वतःहून आपल्याकडे येतो. देव गोकुळात आला, नांदाव लागला. तर ज्याप्रमाणे येशोदा मातेने आणि नंद बाबाने तपस्या करून फक्त आमच्याकडे तू नांदला पाहिजे एवढं बोलले होते. तेवढ्यासाठी 60,000 वर्षाची तपस्या तंदुरुस्त करण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे देवकी वासुदेवाने पण तपस्या करूनच भगवंत आपल्या पोटी फक्त जन्म घेतला पाहिजे. त्या आपण कधी म्हणलो तर आपल्या पोटी पांडुरंग परमात्मा यावं. कारण आपली वाचा शुद्धी नाही, मन शुद्धी नाही, चित्त शुद्धी नाही. चित्त शुद्ध होती शत्रु मित्र होती, शुद्ध तरी शत्रु मित्र होती. आपण काय करतो? चित्त शुद्धच करीत नाही. चित्त शुद्ध करण्याकरता काय करावं लागतंय?
तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवढी गोपाळ राय. आज आपण शरीर शुद्धच करीत नाही तर चित्त शुद्ध कधी होईल. शरीर शुद्धीसाठी काय करावं लागतंय? कायिक, वाचिक, मानसिक तीन ताप आहे आणि त्रिदोष आहे. तर तीन तापाची त्रिविध तापाची केली बोलवून कला बोलवून तेगिलाचरण वैष्णवाचे. आपण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आपण काय करतो? वैष्णवा संग सुख जरी असत तर आपण वैष्णवाचा संगच करीत नाही. म्हणून मनुष्यत्व सांगितलं. मनुष्यत्व कसं आहे तर मुमुक्षीच्या ठिकाणी मनुष्यत्व माणसाला आलं की माणूस मुमुक्ष होतो. आपण पहिले माणूस तयार आहोत. काय तर ते एकनाथ महाराज सांगतात गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे पुढे आल्यानंतर आम्ही गाढवाचं बरोबर घोड बनवतो. परंतु तुम्ही दृष्टी पुढे याला तयार कधी होता? तुम्ही जीवा लागे तळमळ संसाराची, जीवा लागे तळमळ पांडुरंगाची कधीच म्हणत नाही. या ठिकाणी आपल्याला गोकुळाचं सुख बघायचंय. त्या गोकुळाचं सुख बघण्यासाठी पहिले आपल्याला गोकुळात जावं लागेल, गोकुळात राहावं लागेल. गोकुळात राहिल्यानंतर आता आपण या हरिहर बाबांच्या गुरुवर्यांच्या सानिध्यामध्ये आज 5 दिवस झाले राहतो. या भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर त्यांचा अनुभूती आपल्याला आता आल्यानंतर आली की हरिहर महाराज कोण होते, कसे होते, काय होते. आणि ते पांडुरंग परमात्म्याचे निष्काम भक्त होते. त्यांनी तपश्चर्या केली, तर तपश्चर्यामुळे हे आश्रम उभे केले. पण त्यांनी संसार उभा केला का? नाही. तर त्यांनी आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तर देव आपला करून घेतल्यावर देवानं सुख मिळते. मग देवानं सुख मिळण्यासाठी काय करावं लागेल? तर आपल्याला देव पाहावयासी गेलो तेथे देवच होऊन ठेवलो. तर त्या नंदबाबाच्या ठिकाणची वर्णन केली जो अभंग आहे आजचा, तो तुकाराम महाराजांनी कशा पद्धतीने वर्णन केला? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंद लेणार. आता गोकुळ कशाला म्हणायचं
आणि गोकुळामध्ये कृष्ण कसा, गोकुळाचं सुख कसं बघायचं, तर गोकुळात सुख बघण्यासाठी पहिला आपला हा देह आहे ना, देह हे देवाचे देऊळ आपण ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे गोनाम इंद्रिय म्हणजे गोनाम इंद्रियाचा हा संच आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे 10 इंद्रिय 4 अंतःकरण ही अंतःकरणाची चतुष्टी आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, काम क्रोध लोभ हे सोडून दिल्यानंतर भगवंताचे नाम रूप लीला धाम आपल्या ठिकाणी प्रगट होईल. म्हणजे भगवंताचं नाम प्रगट झाल्यानंतर काय होईल, आता आपण पांडुरंगाचं नाव घेतल्या आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी काय भाव निर्माण होतात, तर आपल्या ठिकाणी भगवंताचं नाव घेतल्या पांडुरंग परमात्मा एवढंही नाव उच्चारलं तर आपल्याला डायरेक्ट नाव काय येते की पंढरपूर. म्हणजे पंढरपूर कशामुळे आठवते, तर पंढरपूर फक्त भगवंताच्या नामामुळे आठवते. म्हणजे आपल्यामधला काम गेला तर आपल्यामध्ये नाम येते, आपल्यामधला क्रोध गेला, आपल्यामधला लोभ गेला, काम क्रोध लोभ गेल्यानंतर फक्त आणि फक्त भगवंतच आपल्यामध्ये वास करतो. तर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आपण आपल्या ठिकाणी सर्व इंद्रियाला ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा माझ्या विठोबाचे. ज्याप्रमाणे आपण वृत्ती स्थिर करून आता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ही भक्ती अशी नाही करायची तर कशी करायची. कौरव बी त्यांच्याच कुळातले होते आणि पांडव बी त्यांच्याच कुळातले होते, दोघंही एकाच गुरुकुलात शिकले होते. दुर्योधन का तुमच्यामध्ये अज्ञानी नव्हता, तो पण मूळ ज्ञानी होता, परंतु त्याला काय होता, तो त्याच्या वडिलाला पण मोह झाला होता आणि त्याला पण मोह झाला होता. कशाचा, खोट्या राजाचा. खरं राज्य असतं त्याला मिळालं असतं, कारण राजाचा असा नियम असतो की जो म्हणजे त्याच्या कुळामध्ये जो मोठा असेल त्याला तो कारभार दिला जातो. तर पांडू राजा हा दुर्योधनाच्या वडिलापेक्षा धृतराष्ट्रापेक्षा मोठा होता आणि त्या पांडू वारल्यामुळे तो राज्य त्या धृतराष्ट्राकडे आलं होतं. पण राजा कसा असावा, तसा भक्त कसा असावा, लक्षणयुक्त असावा. आंधळ्यानं भक्ती केलेला होत नाही. काय भक्ती प्रेमावी न ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावी समाधान म्हणजे प्रेमाने समाधान मिळतंय. पण कधी मिळतंय, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. म्हणजे तसं ज्ञानच नको. कसं ज्ञान नको, तर तुम्ही माता भगिनी आहेत, ज्यांना मुलं बाळ आहेत त्याला मुलाचा आनंद कळेल. बरोबर आहे ना. आता एखाद्या शेजाऱ्याला मूल बाळ नाही आणि तिला जर अनुभव विचारला की बाई बाळाचं सुख काय असते, कसं सांगणार. तसं तुम्ही सत्संगही केलाय, सत्संग केलाय, कधी भजनाला आले नाही, कधी पंढरपूरला आले नाही. आणि भजनात काय असते, भजनात काय असते, भजनात काय असते म्हणजे म्हणायचं तुझ्या घरी असते ते असते. आणि त्याच्या घरी रोज काय असते, त्याच्या घरी परमार्थ नाही, त्याच्या घरी धिंगाण्याच्या व्यतिरिक्त काही नसते.
ज्याच्याकडे सुसंस्कार, जिथं देव, देश आणि धर्म त्या तीन नीती वापरल्या जातात त्या ठिकाणी सुख नांदत असते. म्हणून तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलंय, पण प्रमाण कोणाला पटत नाही. काय थोरपण जाळावे. खरं जर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की संसार, आपण महाराजांनी प्रमाण काय दिले, संसार दुःखमुळं चौकडे इंगळ असल्यावर माणूस शांत झोपते. इंगळ असल्यावर कसं होते, शांत झोपते. नाहीतर ते इंगळ मध्ये इस्तवाचा इंगळ बी हातावर ठेवल्यावर शांत बसते. खरं आहे की? बोला की खरं आहे का? मग तुम्ही सांगा, समुद्र एवढा मोठा असतो, समुद्राचं पाणी पिण्याच्या कामी असते पूर्ण. त्याच्यात आंघोळ केल्यानंतर माणूस एकदम छान सुंदर होतो. ठीक आहे का? समुद्रामध्ये आंघोळ करून बघा, पांढरं फक्त शरीर पडते, कारण मीठच मीठ फुटते शरीरावर. कारण तसा संसार आपल्यावर मीठ फोडणार आहे, तरी मीठ फोडलं तरी आपण नीट नाही झालो. आपल्यावर मीठ फुटलं आपण नीट झालो का नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं की भजन हे प्रमाण आहे. आणि तुम्ही भजन म्हणजे भजने, तुम्ही देवाला भजा. भजा रे तुम्ही सांगतो तुका म्हणे सांगतो तुम्ही भजा रे. आपलं मर्म बी चुकलंय. दर्दी हा माणसानं दर्द भरून राहिलं पाहिजे. माणसानं मुमुक्षी जीवन जगलं पाहिजे. माणसानं सदैव चिंतने तद्रुपता. माणसानं सदैव काळात चिंतनात घालतो पाहिजे. आपण काय करतो, चिंतनात नाही चिंतेत घालतो. चिंतेत घातलं की काय, चिंता से घटे चतुराई.
चित्ताचे घटे शरीर. चित्ता काय करते? माणसाला लागणं टाकतात, ठेवतात, फुकतात, ते तसंच राहते, जळते. आजकाल काय झालंय? जाळ्या जळत माणसं, जिवंत जळाय आणि फिरायच पण. कारण ते वर्ण जळणं, ते काय 3 शरीर आहेत ना, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. कारण क्षेत्रामध्ये माणसानं प्रवेश केल्यानंतर तुकाराम महाराज सांगतात, अनुहात वाजती टाळ, अनुनाद क्षीर रसाळ, उदव झाला पहाट वेळ, पाते वला तुम्ही गोपाळ. काय सांगतात? की तुम्ही असं चिंतन करा की तुम्ही चित्तामध्ये भिडा. तुम्ही 10 इंद्रिय लावता कशात? 10 इंद्रिय मध्ये एका इंद्रियाला एक काम दिल्यानंतर 10 काम होतील. तुम्ही 10 काम सोडून एकाच्या मागे 10 लावता. म्हणजे 10 इंद्रिय एका मनाच्या ठिकाणी लावून एका संसाराचं चिंतन करून तुम्ही तुमचा अल्प आयुष्य मानव दे शत गणिले ते आदरात काय, मग भजनाची उरले ते काय ना. तुम्ही भजनात उरलेला वेळ तुम्हाला भजनाला उरतच नाही ना. तुमची श्रंखला कशी आहे? जे दिशे ते नासे, नासे ते पुनर्विवसे, हे काय म्हणजे तुमचं जीवनच असं आहे. कसं आहे? या चक्रासारखं. हे पृथ्वीचं चक्र कसं फिरतंय? सूर्योदय होतो, दुपार होती, सकाळ होती, संध्याकाळ होती. अहो माऊलींनी इतकं छान वर्णन केलेलं आहे 10व्या अध्यायामध्ये की तुम्हाला छोटं बाळ दिसलं की तुम्ही गोंडस ते बाळ घेऊन फिरता आणि आपल्याला असं वाटतं की हे गोंडस असायला असंच राहणार आहे. बरं, आपण आपली मी माझी आठवण कधीच केली नाही. म्हणजे आपण आपल्याला आठवतच नाही, आपण आठवतो तो दुसऱ्याला. कारण आपल्याला दृष्टी ही फक्त सृष्टी पाहण्यापुरती दिली. आणि अर्जुनाला तिथं तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये दिव्य दृष्टी कोणाला होती? कोणाला होती? धृतराष्ट्र आंधळा होता. धृतराष्ट्राने पहिला प्रश्न केला होता की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयताई उत्सवा मामकाचे व पांडवा किंवा कुरुवत संजया. संजया कारण संजयाला दिव्य दृष्टी होती. संजय घरी होता राजवाड्यात, परंतु त्याला कुरुक्षेत्रावर युद्ध का दिसत होतं? तर तुम्ही आधी संजय बना. तुम्हाला संजय बनायसाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि संत भेटली. तुम्ही अशा संतांची भेट घ्या की मार्गदावरी गेले आधी दयानिधी संत भेट. आपण संतांच्या मार्गाने जातो, पंथाच्या मार्गाने जातो. आपला सोय नाही. कोण सांगितलं चला सैनानी बाबाला निघाली? आता तुम्ही सैनानी बाबाला जन्माला आले का? तुम्ही इस्लाम नाही, तुम्ही हिंदू आहे. तुमची संस्कृती आहे कपाळाला गंध लावणे, अंग भरून वस्त्र घालणे. आपण लांड्या पॅन्टी घालत नाहीत आपण लोक. आपलं भूषण काय? भारतीय संस्कृती अशी आहे की जोपासली पाहिजे. की पहिले छोट्या मुलांचे, कारण ह्यांच्या शाळेमध्ये येत होतं, कोणाच्या 50 वर्षाच्या आधीच्या जे गुरुकुल होते त्याच्यामध्ये असं येत होतं की भारतीय पोशाख कोणता? तर भारतीय पोशाख कोणता? तर टोपी, कुर्ता, म्हणजे टोपी, खमेज आणि धोती. बरं जाऊ द्या, ते गेलं. आपलं आलं काय? पाश्चात्य संस्कृती आली. म्हणजे मी तर किती वेळा सांगत असतो
कारण सांगण्याचं माझं तात्पर्य उद्देश काहीच नसतो, मला कोणाचं मन दुखवायचं नसते, कोणाला वाईट बोलायचं नसते, परंतु अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. लोक आम्हाला आले म्हणतात महाराज लोक सुधरत नाही, आम्ही म्हणतात महाराज सुधरले का बघू दे, लोक सुधरू. कारण काय माहिती का, समाज संस्कृती ही सनातनची धरोहर आहे आणि ही समाज संस्कृती ही सृष्टी कशी घडवायची ही त्या समाजावर अवलंबून आहे. आता तुमच्यावर काय संस्कार घडवायचे हे आम्हा लोकांवर अवलंबून आहे. कारण आम्ही महाराज लोक गावोगाव फिरतो, तुमच्या घरी आले की तेल तेल खातो, चांगलं चांगलं राहतो आणि चांगले चांगले पैसे घेतो, परंतु आम्ही ना पैशाच्या लायकीचे ना खाऊ घालण्याच्या लायकीचे. आम्ही जाणून जोगी झोळी मागून फिरणार लोक, पण आमच्यावर ही झोळी का येऊन पडली, ही धर्माची पताका आमच्या खांद्यावर का पडली, तर आम्ही वारकरी संप्रदायाला नाव ठेवणारे लोक नाही, पण त्यांनी त्यांच्या संस्काराला जागावं. आमचा दुसरं काय उद्देश नाही, कोणाला वाईट बोलण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. आमचा हेतू आधी आहे धर्माचे पालन. बीज वाढवायला. आता बीज वाढवायचं का नाम वाढवायचं हे वाढविणार समजायचं. कारण बीज जरी वाढलं तर तुम्हाला माहित आहे, तुम्ही शून्य लोक आहात, शेतकरी माणसं आहात, बीज भूमिगत झाल्याशिवाय उगवत नाही. कारण मूळ उत्पत्ती मनुष्याची, मनुष्य कुठून जन्माला आला, पंचतत्वाचं शरीर आहे. 5 तत्व कोणते, पृथ्वी तत्व प्रथम आहे ना. म्हणजे आपण काय करतो, जल आयु वायू आप ते आकाश असे पंचतत्वाचं शरीर मिळाले. मग हे पंचतत्व आलेच कुठून, आता मला सांगा, काही कालांतराने ही बिल्डिंग पूर्ण 100 वर्षाच्या नंतर उतरावं लागणार आहे, परत ती कुठेतरी जाणार. बरं, एखादं वाळलेलं झाड नेऊन टाकलं आणि 10 वर्षानंतर तुम्ही ते सापडायला जा, कुठं जाते, ते भूमिगत होते. म्हणजे शरीराची होय माती, कशी माती होती तर ती मातीतून आहे. तसं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम. बीज वाढवाया, बीज जर वाढवायचं असेल तर भूमिगत करावं लागते. म्हणजे आपल्याला जर हा परमार्थ वाढवायचा असेल तर मी मोठा, मी छोटा, मी लहान, मी एवढा महाराज, मी एवढा विद्वान, हे असे पुस्तक वाचून वाचून चाळून चाळून भक्ती मेले. या काळाचं पीठ पडेल वाजून वाजून. आता भजन्याला भजन्या कळालं नाही, कीर्तनात ठोकू ठोकू घोंगड्या फाटल्या, कीर्तनाला कीर्तन कळालं नाही. कारण तो कीर्तनावर खाली उतरला की बोलते वेळेस म्हणतात, काय तुम्ही आपले परमार्थ करायचा, हे करायचंय, पण पाकिटाकडे गेलं की त्याची पाटी उलटी पडायली. परमार्थाच्या जागी अर्थवाद आहे. मग अर्थकारण करायचं असेल तर राजकारण करा, समाजकारण नका करू. तुम्ही धर्माच्या नावाखाली समाजाला येडं करू नका. समाज इतका वेळा नाही. ह्या लोकांना वाटते की लोक वेडे, पण लोकांनी पेढे खाल्लेले, लोक तुमचे पेढे नाही. लोक सुज्ञ,
लोक ज्ञानी नसते तर तुमच्या कीर्तनाला आले नसते. लोकांना ज्ञान आहे की कोण्या ठिकाणी गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसा परमार्थ केला पाहिजे. अहो लोक असं समजतात खूप कीर्तनकार असे की आमच्या एवढं ज्ञानच नाही. पण तुमच्या एवढं ज्ञान नाही कशावर? तुम्ही त्यांचं परीक्षणच केलं नाही. म्हणजे पाण्यामध्ये मासा झोपत तसा जावे तर तेवढं शक्य वाटलं. पाण्यातल्या माशाची झोप आपल्याला मनुष्य जन्मात कळणार, मग कळणार आहे तर जाऊन का पाण्यामध्ये राहू रासांत शांत. चंद्रभागेच्या ठिकाणी आपण चंद्रभागा ही चंद्रभागा म्हणजे काय? आपल्या चित्ताची वृत्ती आहे. चित्त शीतल शांत करा आणि त्या ठिकाणी मग भगवान परमात्मा पांडुरंग येऊन वास करेल. पांडुरंग परमात्मा वास करण्याची जागा कोणती आहे? माझे माहेर आहे भीमरी त्या तीरी. आता ही भीमा आणि चंद्रभागा एकत्रित येऊन या ठिकाणी भीमा दक्षिणी वाहिनी आहे. दक्षिणी वाहिनी तीर्थ कसं असते माहिती का? तुम्हाला माहित नसलं तरी मी आज असं सांगतो तुम्हाला. कुठेही असो याच ठिकाणी पृथ्वी तलावर आपली दक्षिण वाहिनी गंगा असेल, तिथं शंकराचं स्थान असेल, त्या ठिकाणी 33 कोटी देवांचा वास असतो. का असतो? तर त्या ठिकाणी तुम्ही अनुभव घेऊन बघा. कारण आम्ही स्वतः अनुभवलेली गोष्ट बोलतो. आम्ही काय कीर्तन पाठ करून आलो नाही, आम्ही काय कीर्तन शिकलो नाही. आम्हाला आमच्या गुरुजीने जे आशीर्वाद दिला, मज हृदय सद्गुरु तेने तारिला संसार. माझा हा एवढ्याचा संसार माझा गुरु परमात्मा मला घेऊन चाललेला. मी कुठल्याही शाळेत असा, मी फक्त निष्ठेने आज बी नाही माझ्या गुरुजीकडे तुम्ही कधी गेले तर माझे गुरुजी हयात होते तेव्हा पण आता पण मला काय म्हणत होते माहितीये का? हे जंगली बाबा आहे. कारण मी सर्वात येडा माणूस होतो त्या संस्थेतला. आमच्या म्हणजे आमचा जो आनंद आखाडा आहे त्याच्यामध्ये माझ्या वाट्याला भांडे घासणे, आश्रम साफ करणे आणि गुरुजींची ते उठायच्या पहिलेपासूनची सेवा, ते उठल्यानंतर त्यांना जिथपर्यंत ते झोपत नाही संध्याकाळी तिथपर्यंत एकच सेवा. मी लोक म्हणतात काजू बदाम खाऊन बुद्धी सुधरते, मी तो म्हणतो काजू बदामपेक्षा ठोकरा जास्त खाता माणूस सुधरत. आणि तुम्ही सुधरतच नाही कारण तुम्ही संसारिक आहे. परमार्थ जर माणूस कोणी वाढवायचा असेल तर एकच, जेथे ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा धर्म. ओळ कोणी सुबटा होईचे ना. म्हणजे आपल्याला जर आपल्या घरातल्या माणसातून प्रेमानं समजा आता तुम्ही संक्रांतीच्या वेळेस गोड गोड बोलले मालकाला, तुम्हाला भारीची साडी येते. कशामुळं? जे ते सेवा हा गारवंटा. म्हणजे आपल्या घरातल्या माणसाच्या हृदयाकडे प्रवेश करायला आपल्याला सेवा करावी लागते. मग देवाकडे जायला कसं असं ऐकतात कसं देव मिळेल? पंढरपूरला याची मनस्थिती आहे हो, परंतु नाही नुसतं घरी पंढरपूरला जायचंय. ते नामदेव महाराज पटाने सांगतात पंढरपूरला जायचंय हो, पण जायचंय का? तुम्ही आधी पायी चलत जा, बस स्टँडला जा, बसमध्ये बसा, तिकीट काढा, तिकिटाचे पैसे किती गाडी बघा. आणि आता महामंडळ फुकट केले महाराष्ट्र शासनाने, आता ते कमी झालं तेवढं. कारण पहिले आपल्या मनाची स्थिती बलवान करावं लागेल. कारण मन तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. हा नाहीतर माझे चित्त तुझे पायी राहू ऐसे करी काही. धरोनिया बाई भव हातारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकट सकळा म्हणे धरणे तूची विठोबा. त्या विठोबापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागत की माझे चित्त तुझे पायी. आपल्या चित्ताला काय करावं लागत? मन हे राम झाले, मन हे राम झाले. हा प्रवृत्ती ग्रासूनी प्रवृत्तीशी आले. म्हणजे अशा प्रकारे सर्व आपण या ठिकाणी प्रवृत्ती निवृत्ती विसरलो पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का ज्ञानेश्वरी ज्या माऊलीने लिहिली त्या भावंडांचे नाव काय असे चिठ्ठी बनवून लिहिले नव्हते. चिठ्ठी बनली आपल्या लेकराचं नाव लिहायचं आपण काय याला विचारत होतो त्याला विचारत होतो. पण त्या विठ्ठल पंतांनी आणि त्या मातेने जे 4 मुलं जन्माला घातले होते हे कशाला जन्माला आले माहितीये का? ते फक्त तुम्हा माझ्या उदाहरणासाठी. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होई अज्ञानासी अति मूर्ख त्या दगडासी. तुम्ही आम्ही जड जीव तारण्यासाठी त्यांनी काय केलं तर त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती मुक्ताबाई जन्माला आली. तर ते नाव ठेवतेच कसे ठेवले बघा. तुम्ही निवृत्त 1 मिनिट होत नाही, तुम्ही वृत्तीवरच असता.
मी आता काय झालं, निवृत्ती वृत्ती झाली, मन हे राम झाले. मन राम करण्यासाठी वृत्ती राहायचं म्हणतात वैदेव हा जटायू म्हणून सुग्रीव संभाषण. ज्याप्रमाणे भगवान परमात्मा प्रत्येकासोबत पाहत होते, रामाने कधी चेले बनविले नाही. आजकाल जरासं काय झालं की चेला बनतात. मी माझा चेला आहे, पण माझा एक मित्र येतो, माझा दोस्तच आहे, मी कधी त्याला चेला म्हणून माझ्या बाजूला लहान खुर्ची बसवित नाही. कारण हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले. ऐसे मी आज पाहिले समाज अंतरी. माझ्या आतमध्ये जे आहे, आमच्याकडे चेले बनले जातात, काय गुरुच बनले जातात. आमच्या गुरुची परंपरा आहे, ज्याच्याकडे चेले तोच चेला असतो. आमच्याकडे चेले बनण्याची सिस्टम नाही. नागरे मामा नामामध्ये केशवराजा चालत मानतात, म्हणजे गुरु परंपरा आहे. या गुरुपरंपरेमध्ये अभेद असतो, भेद नसतो. ज्या ठिकाणी भेद निर्माण झाला, दोष बनले दुनिया. दोन माणसामध्ये म्हणजे प्रकृती आणि पुरुषामधून सृष्टी निर्माण झाली. आमच्याकडे प्रकृतीचा वासच नाही. आमच्याकडे परमपुरुष परमात्मा एकच वास आहे, सच्चिदानंद परमात्मा. आणि ते परमात्मा म्हणजे कोण? माझे सद्गुरु. म्हणजे आपण कसं राहायला पाहिजे, कसं वागलं पाहिजे, समाजात काय कार्य केलं पाहिजे, आणि आपण कोण्या पद्धतीने परमात्मा आपलंसं केलं पाहिजे, आणि आपला परमात्मा केल्यानंतर काय होतो, तर त्या भागवताच्या पहिल्या चरणामध्ये गोकुळीचा सुख, गोकुळीच्या सुखाला जसा पार नाही तसा आपल्या जीवनाला पण पार नसला पाहिजे. पण आपल्याला पार आहे, आपल्याला तीर आहे. आपल्याला तीर असल्यामुळे काय, आपल्याला सद्गुरूरूपी नौका भेटविण्यासाठी मी ज्याप्रमाणे तीन सांगितले, मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि संत भेटी. संतांची भेट झाल्यावर आपण बरोबर तरुण जाते, म्हणजे तरली तरती हा भरोसा नाम धारकाचा ठसा. म्हणजे तरले आणि तरती, आणि ते कुठे येतं आता वरती, आपण खालती. म्हणजे ती ओवी आहे ना ज्ञानेश्वरीची, पुण्याची पावती सरे सवे इंद्रपदाची उठी उतरे, मग येऊ लागती मागारे मृत्यू लोकी.
आपण मूर्ती लोकांमध्ये का आलो? तर आपलं पुण्य पावती सरलेली होती म्हणून. पण तसंही नाही. आज विशेष म्हणजे काला असल्यामुळे काल्यासाठी काय काय झालं? स्वर्गीचे आम्हाला इच्छितात की देवा मूर्ती लोक विभावा जन्मा स्वर्गीचे आम्हाला कीर्तनी आनंद गावे. ज्यानं ज्यानं नारायणाचं नाव घेतलं ते कसे झाले? कोण घेतलं नारायण? भक्त प्रल्हादाने. नारायण नारायण. मग त्याचे काय काय झालं ते तुम्ही रोजच ऐकता. ते सांगण्यापेक्षा भक्त प्रल्हाद कसा जन्माला आला होता, तो का त्या हिरण्यकशिपूच्या पोटी आला होता, तर हिरण्यकशिपू पण भक्त होता पण उलट्या दिशेचा होता. तुम्हाला माहिती आहे का देवदानवाच्या युद्धामध्ये देवदानवाचं युद्ध चालू झालं आणि त्याच्यामध्ये की तुम्ही मोठे का मी मोठे सुरुवात इथून झाली. म्हणजे डाव्या अंगाला का उजव्या अंगाला म्हणजे तोंडातून जायचं की शेपटीतून जायचं असं ठरलं. मग युद्ध कुठते समुद्र मंथन पुढे चालू होतं. समुद्र मंथनाची अर्थार्थ कथा अशी आहे की अंतरंग वेगळा आहे बहिरंग वेगळा आहे. अंतरंग असा आहे की समुद्र मंथन म्हणजे समुद्र म्हणजे काय? संसार. समुद्र म्हणजे काय? संसार. वासना म्हणजे वासुकी नाग. म्हणजे वासनेचं नाग कसं आहे? वासना कशी आहे? वासना ओढा आहे ना त्या ठिकाणी. श्रीकृष्ण कोण होता? गोपालक होता. श्रीकृष्णाच्या ठिकाणी गायी होत्या, गोपाळ होते, गवळणी होत्या. आणि मग ह्या सर्व हे काय सांगितलं? गोनाम इंद्रियों का रहस्य. गीता शास्त्र काय? इदम शरीरम कौंतेय. भगवान श्रीकृष्णाने जी भगवद्गीता सांगितली तर ती काय सांगितली की हे भगवान साक्षात परमात्म्याने सांगितलेलं ज्ञान हे कोणासाठी सांगितलं? तर इदम शरीरम कौंतेय. हे कुठे झालेले युद्ध आहे? तर या शरीराच्या ठिकाणीच हे युद्ध होते. आणि हे युद्ध कसं होते? तर ते समुद्र मंथनासारखं होते. मग समुद्र मंथन केल्यानंतर काय निघाले? त्याच्यात 14 रत्न निघाले. 14 रत्न निघाल्यानंतर त्याच्यात पूर्णच निघालं ना. मग 14 रत्न कोणते? 10 इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 मन. आणि ह्याच्या बाजूने मग ते विशेषतः सांगतात दारू निघाली, मदिरा निघाली, काय काय निघालं, मोती निघाली, हिरे निघाले. पण ती गोष्ट तशी नाहीच. ती गोष्ट ठाईचे वैसोनी करा एक चित्त आवडी आनंद हा नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्म. आपला जन्मांतराचं पाप जर घालायचं असेल तर साधू बोध झाला तू नरुणी ठे ठाईचा मुलाला अनुभव. कापुराची वाती उजळले जाऊती ठाईची समाप्ती झाली. मोक्ष रेख आला भाग्य हरिओम.
म्हणजे हरिभक्त होण्यासाठी काय साधक स्थिती प्राप्त करावं लागतं. तुम्हाला हे समुद्र मंथन कळण्यासाठी आधी समुद्र तुम्ही संसारात आहे तर ठीक आहे, तुम्ही समुद्रात आहे, पण तुम्ही मनाच्या ठिकाणी वासुकीचा नाग बी आहे तुमच्याकडे. पण तुमच्याकडे घुसळण करायला सगळे कोण आहे? तर विरुद्ध दिशेचे लोक आहेत, कौरव आहेत तुमच्याकडे. पांडव जाण पहा ते पांडव अखंड वनवासी परित्या निर्वासीला विसरतील. पण आपण देवाचा विसर नाही करत. आपण काय घेतो? निर्गुणय सार सारासार विचार आहे. आपण सार कधीच घेतलं नाही. आपण ताक पितो. आपण ताक पिणारे लोक दूध पिणार नाही. काय सांगितलं ज्ञानेश्वर? हा बरोबर. वैकुंठी तो ऐसे आई, वैकुंठी तो ऐसे आई, वैकुंठी तो ऐसे आई, वैकुंठी तो ऐसे आई. अशातला काही भाग नाही. चरित्र ते उच्चारावे देवी केले गोकुळी, नाहीतर हे देशी चरित्र केले नारायणे रांग करणे. आता भगवंताचं चरित्र आपलं वर्णन करायचे, पण 10-5 मिनिटानंतर, कारण आधी याला संसारातून तर बाहेर काढावं लागेल. त्यावेळेस गोकुळात जातील. का हो? आधी देव मथुरेत आणता का गोकुळात आणता? सांगा. आधी देव मथुरेत नाही आला, आधी गोकुळात आला. सर्व इंद्रिय आपले एका भगवंताच्या कामामध्ये नामामध्ये लावा, त्यानंतर गोकुळ तयार होईल. आणि गोकुळ तयार झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितले, बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. नरनारी कोणत्या? ह्याच आपल्या शरीरामध्ये जे जे आहे, जे पिंडीचे प्रमाण, या पिंडामध्ये जो पूर्ण संसार भरलेला आहे, तो या ठिकाणी असा भगवान परमात्म्यानं वर्णनच केलेला आहे. श्रीकृष्णाचा जन्म कसा कसा झाला आणि तो कशामुळे गोकुळात आला, तो कसा आला, कुठं गेला, काय केलं, ह्या सर्व लीला आपल्याला बघायच्याच आहे. तर आपण काय बघत होतो या ठिकाणी की दूध गोड आणि मवाळ ओवी आहे ना. हा, दूध पवित्र आणि गोड. हा, तर काय याचा तात्पर्य अर्थ असा आहे की जसं दुधामध्ये काहीच मीठ टाकावं लागतंय, तर फोडणी द्यावं लागते खायचं म्हणलं, काहीच नाही. तसा परमार्थ बी, हा परमार्थ कसा आहे? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे गेला. तर हे आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आणि आपण काय केलं पाहिजे? आपल्या उद्धाराचं साधन काय सांगितले? ज्ञानेश्वर महाराजांनी एकच सांगितलंय, म्हणजे तुम्ही काय करा म्हणले? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, चौवेदी दान साई शास्त्री कारण 18वी पुराण हरिशी गाता. या हरिला गाणारा का? ज्ञानेश्वरी मध्ये पहिलीच ओळी काय? वेद प्रतिपाद्याय आत्मरूपा, म्हणजे वेदानं प्रतिपादित केला विषय आत्म्याच्या ठिकाणी जो परमात्मा विराजित आहे, आणि त्याला आत्मसात करण्यासाठी काय करावं लागेल? तर नामच घ्यावं लागेल. नाम घेण्यासाठी काय करावं लागेल? पहिले आपलं काय करावं लागेल? आपल्याला चित्तशुद्धी करावं लागेल. तर चित्तशुद्धी करण्यासाठी काय करावं लागेल? की सतत ध्यानाने मन पवित्र होते आणि दानाने धन पवित्र होते. तर आपण ध्यान करणं गरजेचं आहे, पण आपण ध्यानावर नसतो तर ध्यान कसं होईल? पहिले ध्यानावर यावं लागेल ना. मग ध्यानावर येण्यासाठी काय करावं लागेल?
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा ठल विठ्ठला आम्हाला एकांत का जमत नाही की आम्हाला दिवा लागे असं तरी तळमळ कशाची आपल्याकडे सगळं मळमळ आहे तरी आपल्याला त्याची तळमळ आहे आणि जिथं शुद्ध परमार्थ आहे म्हणजे आता सांगितलं दूध पवित्र आणि गोड तसा परमार्थ पवित्र आणि गोड असतो तो आपण सेवित नाही आपण काय सेवितो तर पाणी हा संसार सेवन करतो हा संसार सेवन करण्याची गोष्ट नाही संसार आपोआप होतो आणि परमार्थ करावा लागतो करावं लागलं नाही तुम्हाला घर सोडून इकडे यावं लागत नाही मग तुकाराम महाराज काय सांगितले जर ध्यानावर यायचं असेल तर ध्यानाला जावं लागेल मग ध्यान मंदिर बघावं लागेल नाही ते एखादं शिवालय बघावं लागेल आमच्याकडे त्या बाया आहेत चिंचोलीच्या त्यांना स्वतःचे अनुभव विचार म्हणजे त्या ध्यानावर आलेले येतात ते ध्यान करतात त्या ध्यानावर आलेले आहेत त्यांना ध्यान या म्हणायचीच गरज नाही त्याची घडी 3 वाजता वाजती म्हणजे वाजते आमच्याकडे चंद्रवंशी सगळे सूर्यवंशी कोणीही नाही आम्ही चंद्रवंशी का आहोत तर आम्ही गोकुळात राहणारे लोक आहोत कृष्णाचा जन्म काळ्या रात्री कसा झाला होता काळ्या रात्री झाला होता ना मग आम्ही रात्रीला कर्म करणारे लोक आहोत आमच्या महादेवाची पूजा बघा कधी होते तुम्ही झोपीत असताना तसे आमच्या या गवळणी या चिंचोलीवासी त्या खऱ्या श्रीकृष्णाच्या गोकुळात राहतात कारण आज या पृथ्वीवर म्हणण्यापेक्षा आज आसपास आपल्या परिसरात तरी कोण्या गावात 12 महिने झोका आहे ना 12 महिने झोका खेळायला ते बी 80 वर्षाचा म्हातारीला 80 वर्षाची म्हातारी बसली तिला हसतील ती म्हातारी पागल झाली ती झोकेच खेळायली मग तिला खेळ करण्याला सुरुवात केली तसं नाही आनंदाची डोळी आनंदच रंगली हा आनंद आदवत निराम आहे त्या ठिकाणी एवढा आनंद आहे त्या मावल्या 4 घंट्यासाठी का होईना आपलं घरी सोडून जातात आपला संसार विसरून जातात आपला प्रपंच विसरून जातात आणि ही सगळी गोष्ट आपल्याला हे काल्याचं कीर्तन हे काला हा जीव ब्रह्म ऐक्याचा काला आहे याला आपल्याला जीवाला ब्रह्म करायचा असेल तर त्याला काय करावं लागेल काय करावं लागेल त्याला सत्संग शिकवावं लागेल त्याला संगती सज्जनाची शिकवावं लागेल त्याला सद्विचार शिकवावं लागतील त्याला सद्बुद्धी शिकवावं लागेल त्याला सद्वासना म्हणजे सगळं सणच का सुरू आहे तर सकळाशी येते आहे अधिकार म्हणजे कलियुगा उद्धार हरिच्या नामे तुम्ही सत्यनीतीने वागसाल धर्मनीतीने वागसाल धर्माचं आचरण करसाल धर्म रक्षित रक्षिता तुम्ही धर्माचं रक्षण करा धर्म तुमचं आवर्जून रक्षण करेल पण आपण धर्माचं आवडता धर्माचं बाजूलाच राहील आपण धर्मांतय धर्म वेडे झालो म्हणजे धर्मात्मा असणं वेगळं धर्म वेडा असणं वेगळं त्याचे संसारामध्ये संसारिक असू द्या पण संसार वेडे नसावे आजकाल काय झालं संसाराच्या वेड्याची भक्ती झाली पूर्वी वाडे होते तेव्हा लोक येडे नव्हते हा आता वाडे गेले सगळे येडे झाले संसारी जीवे
वेदाने काय होत, वेद हे देवाचं स्वरूप आहे, श्रुती ही परमात्म्याचाच अंश आहे. आणि चौवेद ज्ञान साहिशास्त्री कारण 8 पुराणाने एका हरीचं वर्णन केलेलं आहे. आणि वर्णन केलं असताना की मुळामध्ये भगवंत असाच आहे असा कुठेही उल्लेख आलेला नाही. कसा आहे, जैसा त्याचा भाव होय भक्ती केला तैसा प्रकारे भक्ती करू त्या प्रकारे आपल्याला देव मिळेल. आपली भक्ती कशी असते, मोकळी चांगली असते. आपलं नवस ते इतका लांब असतंय, ते नवस फेडता फेडता आपण सगळं आपलं आयुष्य संपून जाते. आयुष्य संपते की नाही, फक्त तसा काही परमार्थ कामाचा नसतो. या ठिकाणी बाळकृष्णनंदा घरी आनंद ल्यानरणारी, आनंद ल्यानरणारी या स्वांत सुखाय रघुनाथ गाथा. तुळशीदासाने ज्याप्रमाणे रामायण हे स्वतःच्या सुखासाठी केलं होतं, तसं आपण पण आपला संसार हा परमात्मा श्रीकृष्ण माझ्या हृदयामध्ये विराजमान व्हावं यासाठी केला पाहिजे. त्यासाठी केला पाहिजे म्हणजे आधी आपण गोकुळाचं पूर्ण वर्णन आपल्या शरीराच्या ठिकाणी अनुभूती आणली पाहिजे. पण सांगत होतो काय, समुद्र मंथनाचा विषय होता. समुद्र मंथनाचा विषय असा होता की संसारामध्ये किती तुम्ही काय घोषणा केलं तर काय करावं लागेल, म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रक्रियाच करावं लागेल ना. तिळाचं तेल काढावं लागेल, तिळाचं तेल आहे कळलं, उसातली गोडी ऊस खावावं लागेल तेव्हा कळलं ना. तसे आपल्याला परमात्मा जागृत करण्यासाठी आपल्याला परमात्म्याच्या संगतीला संत संगत करावं लागेल. मग मुमुक्षत्व आणि संत भेटी हे सर्व आपल्या ठिकाणी आल्यानंतर, वैराग्य निर्माण झाल्यानंतर, त्यानंतर आपण परमात्मा या ठिकाणी कुठे येतो, बाळकृष्ण नंदाघरी. अभंगाचं दुसरं बाळकृष्ण नंदाघरी. आनंद ल्यानरणारी. मग आपल्याला आनंद झाल्यावर काय करत असतो आपण, बाळकृष्ण नंदाघरी आनंद ल्यानरणारी. गुढिया तोरणे करती कथा गाती. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे,
या ठिकाणी भगवान परमात्म्याचा वास आपल्या ठिकाणी झाल्यानंतर आपल्या आनंद उत्सवामध्ये गोकुळवासी इतके रममान झाले होते की त्यांनी आनंदाच्या उत्सवामध्ये काय काय केलं होतं त्यांच्या गावात. गुडिया, तोरणे, कथा, गाणी. मग तुम्ही सर्वांगाने परमार्थ केल्यानंतर तुमचा रोग रोग काय म्हणणार. तर आपल्या सर्वांगाने केलेला परमार्थ आपल्याला द्रुप होत असतो आणि आपलं अर्धमन इकडं अर्धमन तिकडं म्हणजे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी चित्त नाही नामी तरी व्यर्थ. म्हणजे त्रिवेणीच्या ठिकाणावर जाऊन जर चित्त ठिकाणावर ठेवलं नाही तर त्रिवेणीचा संगम तुमच्या काही कामाचा येणार नाही. तर त्रिवेणीचा संगम म्हणजे तुम्ही पर्यटनाला जात असाल. त्रिवेणीचा संगम स्वतः मी आताच तुम्हाला बोलून गेलो. पिंडी ते ब्रह्मांडी या पिंडामध्ये अशी रचना केलेली आहे ईश्वराने की त्या ब्रह्मांडामध्ये सर्व भूत आहे. तर ज्ञानेश्वर माऊलीने एका ओवीमध्ये सरळ अर्थ सांगितला. इडा पिंगला एकवटती गाठी तिनी सुटती साई पदरपुरती ग्रंथीची ते. या ग्रंथीच्या द्वारे कशी साधना केली पाहिजे त्याला श्री साधना म्हणतात. ती देवगतीला नाही आपल्याला साक्षात परमात्म्याला भेट करून देण्याची. तिला काय म्हणतात. तिला कुंडलिनी जागृत योग म्हणतात. तर त्या योगाने आपण योगी बनू शकतो. योग साध्य करू शकतो. योग कुठं जुळून आला होता रामायणामध्ये. जनकाच्या ठिकाणी सीता होती. जनक हा योग होता, योगी होता. त्याच्याकडे शक्ती होती आणि ती विलक्षणीय शक्ती रामाला भेटल्याच्या नंतर काय झालं. रामायण घडलं. तसं आपल्याला देहाला आपल्याला सर्वभूत त्रिवेणीचं संगमावरचं स्थान जर घडवायचं असेल तर चित्त कशा ठिकाणी ठेवायचं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी चित्त नाही नामी तरी व्यर्थ. म्हणजे आपलं चित्त नामाच्या ठिकाणी ठेवायचं. नामाच्या ठिकाणी ठेवल्यानंतर काय होता तर नाम घेता घेता किती जणांचा उद्धार झाला. किती जणांचा झाला. तुम्ही आता सगळे संतांची मालिका पाहता. कोण कोण उद्धार झाला. नामे ऐसा द्यावा निवडून म्हणजे सर्वच नामाने ठरलेले. आम्ही नामाचे धारक धारक. तरलं म्हणण्यापेक्षा तरलं नाही कोण असं फक्त सांगा. हो ना. मग आपण आधी सांगून गेलो तरली तरती हा भरोसा नाम धारकाचा. आपण ठसा उमटून गेला पण ह्यांच्या लक्षात अजूनही आलं नाही. ह्यांच्या लक्षामध्ये घरी गेल्यावर नाही. आता काय हळूहळू आता हे नेमकेच गोकुळाकडे चालले. आता हे गोकुळामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतील गुडिया तोरणे पाहतील मग कथा गाणी गातील. कथा गाणी गाण्यासारखं त्यांच्याकडे लय सिस्टम आहे. कारण त्यांना कथा गाणे हे सगळं आता दिसायले. जायच्या आधी मथुरेकडे जायच्या आधी ते गोकुळात जाणारी माणसं आहेत ना हे मग म्हणी यायचं एवढं
इतकं असं आहे की ते बराबर जरासंध राजाकडे आधी नेते. जरासंध याचा अर्थ असा आहे, जरा म्हणजे जन्म, संध याने मृत्यू. तुम्हाला माहिती आहे का, मल्लयुद्ध चालू होतं जरासंधाकडे. मल्लयुद्ध चालू असताना श्रीकृष्ण परमात्मा बघत होता. भीम त्याला फाडून फेकत होता, असा सरळ फेकत होता, ते परत येत होता, सरळ फेकत होता, परत. मग आपलं हे राडगाड काय चालू आहे म्हणजे काय, जन्मने मरणे, जन्मने मरणे, म्हणजे आजा गेला, प्रजा गेला, बाप वसना नेला, नातो पंतू देखत देखत नातो पंतू कोणी नाही साधारा. सगळे मरायले, पण तराईला मागे चालले तो कोणी, कारण आपल्या सद्गुरूची नाव कोणी बघत झाले. अहो आपण आपल्या गुरु घालून या भाग राहिलो निश्चित निवारी सत्य विठोबा. भार कोणावर घाला, भार कुणावर. आजकाल लोकांचं तसंच झाले, पाहुणच नाही आणि त्याच्या खांद्यावर झाले. आप तो बुडला ना, म्हणजे आमच्याकडे आमच्या गुरुकुलामध्ये एक सिस्टम असते. असे आमच्यासारखे 2 शिष्य होते, एक गुरुजी होते. आणि जरा शिष्य म्हणल्यावर जरा अहंकारच असतो माणसाला गुरुपेक्षा. म्हणजे आपल्या गुरुवर अहंकार कर जाव, आपल्या स्वतःवर करू नये. लोक आजकाल काय झाले, गुरु पाठीमागे आणि आपण पुढं. मग असे या गुरुकुलामध्ये शिक्षण चालू होतं. मग एक शिष्य होता, तो एक शिष्य काय करेल, त्याचा गुरु त्यांचं मंदिर त्या समुद्राच्या त्या कडीला किंवा नदीच्या त्या कडीला होतं. तर तो रोज काय करायचा, रोज समुद्रावर पाण्यावर चालत जायचा. कोण, गुरु. मग शिष्य तर शिष्यच होता, त्याला माहित होतं मी कोणाचा शिष्य आहे, मोठ्या गुरुचा. तर ते रोज त्याला ते सांगायचं, हे आण, ते कर, असं कर, तसं कर, आणि ते करायचं. आणि ते गुरुचे दोघं चलत जायचे. हे मला एक दिवस रोज येतो, गुरुजी जातातच, मग आज आपणही जाऊ. हे सगळं माहित होतं, ते गुरुच्या मागे सगळी प्रक्रिया केली. त्याला ते माहित होतं की ही वल्ली पाणी टाकून कुठताय, ही बिना पाण्याची कुठतात, नंतर पायाला लावतात, ते त्याच्या लक्षातच नव्हतं. मग त्याने टाकलं पाणी, कुठली लावली पायाला, तो गेला, तो अजून वापस नाही आला. म्हणजे माणसानं कसं दगड उडत नाही वर, कसं या पृथ्वीवर दगड उडत नाही, पतंग उडतो, पतंग. हृदय इतकं हलकं करा तुमचं, म्हणजे हृदय इतकं हलकं असलं पाहिजे, माणूस सहजगत्या उंच गेला पाहिजे. म्हणजे कुडी सहित तुका वैकुंठाला गेला. आपण कुडी सहित जाणार नाही, आपण मुडीमध्ये जाणार आहे. पहिले त्या कोजऱ्या मुड्या नव्हत्या ना धान्य भरायचे, आपण त्या कोपऱ्यात जाणार आहेत. आपण कुडी सगळं नाही जाणार, म्हणजे आपल्या देहातून उपरती होणार नाही. आपण मृत्यू लोकात राहतो. मृत्यू लोकामध्ये जीव ब्रह्मस्वरूपाला नेता येऊ शकतो, ब्रह्मस्थिती प्राप्त होऊ शकते, पण कधी साधनेच्या जोरावर. साधन असं असलं पाहिजे की साध्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आपण एखादी मोडकी गाडी गावातून घेतली आणि चला पंढरपूरला, 6 महिने लागतील या. त्यामुळे साधन बी असं लागल की त्याच्यात बसलो. काही लोक निवड उपवास दररोज शरीर खराब करायचे. अरे आयुर्वेदानं सांगितलंय, पहिले धन निरोगी काया, रोगी काया काय साधना करणार आहे. आज मी कालच महाराजांना म्हणलं, महाराज आळंदीला राहतात. आळंदीमध्ये 80% भजने पोटाला विकारानं ग्रस्त आहे. त्याला पोटाचा विकार म्हटला, कारण काय माहिती, कारण विनाकारणच आहे, कारणाला कारण नाहीच. कारण बिचाराचा त्यांचा दोष नाही, तो दोष आहे तो नियमाचा. नियम घालून दिले
काही हे नाही लावले आम्हाला माहित नाही, पण पूर्वी खान पेन रहन सहन कसं होतं? पूर्वी साधं खाणं साधं राहणं म्हणजे साधी राहणी उच्च विचार हे कधी होतं? 2000च्या पहिले किंवा 80च्या दशकाच्या पहिले 40 वर्षाखाली बरी होती की घरामध्ये पाम तेल येत नव्हतं, घरामध्ये काळा मसाला येत नव्हता, कारण ह्या माय मावल्या घरीच कुटून वाटून काहीतरी करून भाजून खाऊ घालत होते, कारण खातच नव्हते काही, कारण चटणीच्या पलीकडे मिळतच नव्हतं काही. तात्पर्य सांगायचं एवढं, भारत हा उष्ण प्रदेश आहे, याच्यामध्ये पित्त होणाऱ्या वस्तू खाल्ल्या की माणसाला जळजळ करते, उलट्या होते, मळमळ होते. मग कसं खाल्लं पाहिजे ते आपण असं सोचलं पाहिजे. तसं सांगायचं तात्पर्य एवढंच होतं मला की आपण आपल्या पहिलं शरीर ठेवलं पाहिजे ठीक, नंतर साधना होती. आपण बोलत बोलत दुसरीकडे जाऊ की आपलं साधन कसं असं पाहिलं तर साध्यापर्यंत नेणारं असलं पाहिजे. त्याच्यामुळे आपलं शरीर निरोगी ठेवून आपण आपल्या खान पेन रहन सहन संगत पंगत त्याच्यावर ध्यान केलं पाहिजे. आणि हे सगळं ध्यान करून नंतर आपण कुठं काय झालं पाहिजे तर भगवंतासोबत काय केलं पाहिजे तर पुढे या तोरणे करती कथा गाती गाणे. मग कथा पुराण श्रवण करण्याचे आपल्याला शेवट राहील. निवड झोपाळा माणूस जर कथेला नेला कथा भरपूर ऐकल, कारण तो ध्यानातच राहील ना. त्याच्यामुळे काय करा, पुढे या तोरणे करती कथा गाती गाणे. मग सर्व इंद्रियाला गाण्याचा नाद लागला पाहिजे, कथेचा नाद लागला पाहिजे, भगवंताला सुशोभित करण्याचा नाद लागला पाहिजे. पुढे या तोरणे म्हणजे रोज आपल्या दारामध्ये गुढी उभारली पाहिजे, रोज तोरण बांधलं पाहिजे, कारण रोजच आनंदाचा दिवस असला पाहिजे. कारण माऊलीने सांगितलंय की मी अविवेकाचे काजळी फिरेलोय खेळून अविवेकती पोदळी. तर योगी आप आहे ठिकाणी योगी लोक रोज दिवाळीचा आनंद साजरा करतात. त्याच्या ठिकाणी अंधकार नसतो, संसारात त्या ठिकाणी अंधकार असतो, त्यामुळे त्यांना दिवाळी दिसतच नाही, असली तरी दिसत नाही. त्याच्या गावात टिपूच खराब होत. दिवाळीच्या टायमाला बऱ्याच गावात अंधार असतो, म्हणजे असं नको व्हायला. त्यामुळे काय करा तर तुम्ही परमात्म्या दसरा दिवाळी सखे संत जन भेटतील. आता सखे संत जन भेटलेले आहेत, पण ते कळायचे बाकी आहेत. म्हणजे आपल्याला मिळालंय कळालं नाही. म्हणजे मनुष्य देह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणजे आपल्याला मनुष्य देह मिळाला पण कळाला का नाही कळाला. नाही कळाला म्हणूनच दसरा दिवाळी हेच आम्हा सण. सखे संत जन भेटतील, सखे वैष्णव जन भेटतील. तर वैष्णव जन भेटले, सखे भेटले, पण काय तर वासुदेवाच्या घरी जाऊन आपल्याला काय करायचंय तर तुकाराम महाराजांनी आपल्या 4थ्या चरणामध्ये सांगितलं. तुका म्हणे तुका म्हणे छंद छंद
भगवान